ओळख पटली आहे। आज संध्याकाळी त्यांचा मृतदेह रुपानी कुटुंबाकडे सोपवण्यात येईल। गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी डीएनए जुळल्याची पुष्टी केली आहे। या संदर्भात अधिक अपडेट्स देत आहेत आपले प्रतिनिधी मृत्युंजय सिंग। मृत्युंजय, अहमदाबादमध्ये जी एअर इंडियाच्या विमानाची घटना घडली आहे त्या घटनेमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांची लंडनला जात होते, त्यांचंही निधन झालं। पण त्यांचेही डीएनए मॅचसाठी सॅम्पल घेतले गेले होते कुटुंबाकडनं आणि आज आता अर्धा तास पूर्वी एक माहिती समोर आलेली आहे की त्यांच्या विजय रुपानीचा जो डीएनए आहे ते मॅच झालेला आहे, म्हणजे त्यांचं पार्थिव शरीर मॅच झालेलं आहे। आणि याची माहिती स्वतः गुजरातचे मुख्यमंत्री यांनी जे रुपानी कुटुंब आहे त्यांना फोन करून दिली आहे। हर्ष संघवी जे राज्याचे गृहमंत्री आहेत त्यांनी या जी बातमी आहे याची पुष्टी केली आहे। त्यांनी सांगितलंय की डीएनए मॅच झालेला आहे आणि राजकोटहून जे कुटुंब आहे ते अहमदाबादसाठी रवाना झालेली आहे। संध्याकाळपर्यंत विजय रुपानी यांचे जे पार्थिव देह आहे ते सोपवण्यात येणार आहे। आणि 4 ते 5 तास नंतर जे पार्थिव शरीर आहे पार्थिव देह ते सोपवण्यात येणार आहे। आतापर्यंत एक माहिती समोर आलेली आहे की 30पेक्षा जास्त लोकांची डीएनए मॅच झालेली आहे। आतापर्यंत 15 मृत्युंजय, अतिशय दुःखकारक आणि विदारक बातमी आहे, पण तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आणि आता महत्त्वाची